तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजपासून शिमगा सुरू होतो आहे आणि आज आहे पहिली होळी. तर आमच्याकडची पहिली होळी आम्ही कशी साजरी करतो ते तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवतो. तुम्ही या संपूर्ण व्लॉग बघा आणि कसं वाटतं ते कमेंट करून सांगा. बघा, वाडीतील सर्वजण आम्ही शीत आणण्यासाठी आलो इकडे. तुम्हाला दाखवतो आमचा पहिल्या होळीचा शीत कसा असतो तो. हा बघा, हा आहे आमचा पहिल्या होळीचा शीत. केवढं मोठं आहे बघा उंच. आता त्याची पहिल्यांदा पूजा करून घेत आहेत. बघा, ह्या शेवऱ्याच्या झाडाला पूर्ण काटे असतात, ते साफ करायला लागतात. मग ते साफ केल्यानंतर आम्ही त्याला पाठीवर घेऊन नाचतो आणि मग होळीच्या ठिकाणी नेऊन त्याला उभी करतो आणि मग त्याच्यावर आम्ही होळी सजवतो सगळ्या पुढच्या. तुम्हाला दाखवतो कसं आम्ही नाचवतो वगैरे नेता होते. हे बघा, पहिल्यांदा साफ करून घ्यावे. तर मित्रांनो, बघा आता हा शीत तोडतायत आपला. पटापट लगेच तोडून घेऊया आणि साफ करून घेऊया वरचे काटेसुद्धा. मग लगेच नाचवत घेऊया. ते बघा, आपला आता शीत तुटलेलं आहे. आता त्याला खालती ठेवतो आणि लगेच साफ करून घेतो. किती मोठं आहे बघा शीत. पहिल्याच दिवशीचा आपला आता शीत खालती घेतलेलं आहे पूर्ण. केवढं मोठं आहे बघा, लांब एकदम. आता हे साफ करतात सगळे काटे. नंतर आम्ही त्याला पाठीवर घेऊन नाचवत होळीचे इथं नेऊ. तर मित्रांनो, बघा कशा प्रकारे काटे साफ करायला लागतात आपले. ते किती टोकदार काटे आहेत बघा. हे पाठीला लागू नये म्हणून सगळे साफ करून घेतो आम्ही पहिले. आणि भजनाला इकडे टाळ आणि मृदुंग आहे आणि सोबत ढोल ताशा सुद्धा आहे. तर मित्रांनो, बघा सगळे वाडीचे मंडळ आहेत इकडं भजनाचे सगळे करतात. त्या प्रकारे आमच्याकडं शीत नाचवत नाचवत होळीच्या इथपर्यंत नेला जातो. हे बघा, समोर भजन मंडळ आणि ढोलवाले सुद्धा आहेत. खूप मजा असते आमच्याकडे पहिल्या होळीला. समोर भजन मंडळ आहेत आणि मागं ढोलवाले आहेत. इथं सगळं रस्त्याचं काम सुरू आहे, त्यामुळे थोडा यायला अडथळा होते. पण मागं सगळं इथं रस्त्यावर आलं की शीत वगैरे नाचायला सुरुवात करतील परत. तर मित्रांनो, हे बघा, शीत आता नाचत नाचत आपल्या होळीच्या ठिकाणी आलेलं आहे. आता या होळीच्या वाटली 5 फेऱ्या मारतील. नंतर त्याला मध्ये उभी केलं जाईल. नंतर त्याला सजवलं जाईल आणि मग होळी पेटवण्यात येईल पहिली आमची. खूप मजा असते आमच्याकडं पहिल्या होळीला आणि शेवटच्या होळीला. आहे बघा, पूर्ण सगळे वाडीतले मंडळी आले तिथे सगळे एकत्र. बघा, सगळे इथं होळीच्या वाटली नाचवत आहेत. आता होळीच्या ठिकाणी आता शीताला उभे केले जाते आणि खालती घट्ट असा बुंद्याची तर आमची पॅकिंग वगैरे केली जाते. कारण हा आमचा आता 9 दिवस होळीला उभा राहणार आहे. हा आमचा शीत गावात सुद्धा आणलेलं आहे इथं सजवायला होळी. बघा, सगळे मंडळी एकत्र मिळून हा सगळा शीत उभा करतायत. आणि आता याला पूर्ण गवताने सजवू आम्ही पूर्ण पहिल्या होळीला. गवताने सजवायला सुरुवात करतात होळी. कशी सजवतायत बघा हे सगळीकडनं. लय मोठा शीत भेटला आहे मला यावेळी पहिल्याच होळीला. केवढा मोठा आहे बघा, माझ्या कॅमेऱ्यात मावत पण नाही एवढा मोठा आहे तो. आता होळी सजवतो पहिली. वरती सुद्धा गवत टाकण्याचा प्रयत्न करतायत. काठी पण काय होत नाही, पण मागाशी उडवत सुद्धा होते. उडवून बघूया जातोय काय, नंतर टाकल्यावर दाखवतो तुम्हाला जातोय की नाही आमचा वरती तो. बघा, आपल्या होळीची आता पूजा करतात तिथे. नंतर फाग बोलून ही होळी पेटवली जाईल. बघा, होळी आता सजवून झालेली आहे आपली. आता तांदूळ वगैरे घेत आहेत फाग बोलायला. नंतर फाग बोलून ही होळी पेटवण्यात येईल. त्याला पहिल्यांदा आधी फाग बोलूया. गडकीच्या बेटा एका कोंब जन्माला, गडकीच्या बेटा कोंब जन्माला. ती कडा गगनाशी गेला, ती कडा गगनाशी गेला, ती कडा गगनाशी गेला, ती कडा गगनाशी गेला. कोण गेला सुतारा चरावला, कोण गेला सुतारा चरावला. सुतारा दादानी उजू गेला, सुतारा दादानी उजू केला. तोरा कोण गेला तांबट चरावला, तोरा कोण
तांबटाच्या रावला तांबट दादानी तांब्यान मडविला तांबट दादानी तांब्यान मडविला तोरा कोण गेला सालियाच्या रावला तोरा कोण गेला सालियाच्या रावला सालिया दादानी सुतार मडविला सालिया दादानी सुतार मडविला तोरा कोण गेला सोनाराच्या रावला तोरा कोण गेला सोनाराच्या रावला सोनार दादानी सोन्यान मडविला सोनार दादानी सोन्यान मडविला तोरा कोण गेला पालखी जोडीला तोरा कोण गेला पालखी जोडीला त्या हो पालखीत कोण देव बस त्या हो पालखीत कोण देव बस त्या हो पालखीत भैरी देव बस त्या हो पालखीत भैरी देव बस सोन्याचं दानपट मीरावती ठस सोन्याचं दानपट मीरावती ठस काळ्या मांजर तुझी काळी डवली पिल्ला काळ्या मांजर तुझी काळी डवली पिल्ला सांग पारदा कोणाला ना गेली सांग पारदा कोणाला ना गेली लावले होईल तर मित्रांनो बघा आपला फाग वगैरे बोलून झालेला आता होळी लावतील बारकी पोरं पहिल्यांदा होळी लावतात हे बघा गर्दी बघा किती करतायत ते होळी लावायला बारकी पोरे बघा किती खुश आहेत ते होळी लावण्यासाठी ते सावकार सोन्याचा हो बघा आपली पहिली होळी लागलेली आहे आमच्या आता पुढच्या 10 होळ्या लागतील शेवटचा होम सुद्धा मोठा आमचा इथं असणार कॅमेरा तापतोय तर मित्रांनो आमची आता पहिली होळी लागली अशा आमच्या 9 होळ्या लागतील आणि शेवटचा 10वा होम सुद्धा असेल तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद